नागपुरातील हिंसाचार प्रकरण आरोपी फहीम खानला 31 मार्चपर्यंत पोलीस कोठडी। फहीम खानला अटक केल्यानंतर त्याने पोलिसांवर मारहाण केल्याचा आरोप केला। साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांना मालेगावातील विराट हिंदू संमेलनास उपस्थित राहण्यास हायकोर्टाची सशर्त परवानगी। पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याने आयोजकांनी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने स्वीकारली। नवी मुंबईच्या तळोजा वामनजे गावातील छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या नवीन इमारतीचा शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे चॅलेंज आलं असल्याने रयत शिक्षण संस्थेच्या प्रत्येक शाळेत एआयचा अभ्यास सुरू केला जाणार, शरद पवारांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ओडिशामध्ये जगन्नाथपुरी मंदिरात घेतलं दर्शन। केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या वडिलांचं निधन झाल्यानं त्यांना सांत्वन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस ओडिशामध्ये। जगभरात घिबलीचा जोरदार ट्रेंड। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आईसह घिबली ट्रेंड केला फॉलो, फोटो केला शेअर। राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह उभारण्यात येणार। प्रत्येक 25 किलोमीटर अंतरावर ही स्वच्छतागृह असणार। याशिवाय महामार्गावर बचत गटांना उत्पादनांची विक्री व्यवस्था करण्याचं नियोजन। मंत्री अदिती तटकरे यांची माहिती। नमो शेतकरी योजनेच्या लाभाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी। नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता 93,26,000 शेतकरी कुटुंबांना उद्यापासून मिळणार। मुख्यमंत्री फडणवीसांच्या कार्यालयाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती। दिल्ली उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय। रेस्टॉरंट्स हॉटेल्समध्ये ग्राहकांनी सेवा शुल्क भरणं बंधनकारक नाही। सेवा शुल्काची जबरदस्तीने वसुली करणं ही व्यवसाय करण्याची चुकीची पद्धत असल्याचं न्यायालयाचं निरीक्षण। पत्नीने दुसऱ्या पुरुषाबरोबरचे संबंध तोडावेत म्हणून पतीने सांगितलं, तरीही पत्नी प्रियकराला भेटत असल्यानं दोघे हत्या करतील या भीतीनं पतीने पत्नी आणि प्रियकराचं लग्न दिलं लावून। उत्तर प्रदेशच्या मेरठमधली घटना। म्यानमारमध्ये 7.7 रिश्टर स्केल भूकंपाचे धक्के। मंडालेमध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू। म्यानमारमध्ये 144 जणांचा मृत्यू, 700 जण गंभीर जखमी। थायलंडमध्ये 9 जणांचा मृत्यू, 100हून अधिक जण बेपत्ता असल्याची माहिती। भारतीयांनी 1.1 लाख कोटी तास स्मार्टफोनकडे पाहण्यात घालवले। एका अहवालातली माहिती। भारतीय सरासरी दररोज 5 तास मोबाईल स्क्रीनवर घालवतात। इंडोनेशिया आणि ब्राझील नंतर जगामध्ये भारताचा 3रा क्रमांक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।